लावून टाकली असती. पण हे अंग लोकांचं पोरं कुठलं काय आणि कुठलं कोण आणि इत्यादी मला शिकवायला. मग काय डुंगरातून जन्माला देवानं दिला पडसा म्हणून तुझ्या पत्रामध्ये बोला. पण मी काबाड कष्ट करीन आणि स्वतःच्या बाळासारखं याला लहानाचं मोठं करून स्वतःच्या पायावर उभं करीन. म्हणजे या पोराला पोसायसाठी तुझ्याकडे पैसे आहेत आणि मी एखाद्या वेळेस फक्त एखाद्या पव्यासाठी तुझ्याकडे रुपयाची मागणी केली तर ती गरीब काय होतेस तू. मला आताच्या आता 100 किलो पाहिजे. नुसत्या दारूच्या व्यसना काही या घरामध्ये ठेवलं तरी काय, सामान्य ठेवलं तरी काय. अहो या कपाळाच्या कुंपाशिवाय आहेत नाही म्हणजे घरात. मी काय नाही ही जायदाद का तुझ्या बापाची व्हायचा. माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची आहे. बापाने रक्ताचं पाणी करून ही सगळी जायदाद कमवलेली आहे. ह्या पोराला ती दारूच्या व्यसनाने पूर्ण डुबवली. वाटलं नव्हते की माझा शब्द खाली न पडू देणारा माणूस आज स्वतः दारूच्या नशेमध्ये लोळतोय. तू मला पैसे देतोस की नाही, नाही तर मी पुन्हा 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 पेईल. मी दारूच्या नशेपायी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला का निघाला. अहो माझं एका ती दारू सोडा. सोन्याचे ते दिवस पुन्हा येतील आपल्या नशिबामध्ये. मला सांग, ही दारू एवढी गळसूर असून सुद्धा मी सोडू शकत नाही. बिलकुल सोडू शकणार नाही. त्याप्रमाणे तू मला दिवसतेस तरी मी तुला सोडू शकत नाही ना. 100 रुपये लवकर काय. 100 रुपये माझ्याकडे पैसे नाही. तुझ्याकडे पैसे नाही सर. तुझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे पैसे नाही. जोपर्यंत तू मला 100 रुपये देणार नाही तोपर्यंत मी हा पोरगा देणारच नाही. पण तू 100 रुपये देत नसलीस पोराला घेऊन आणलीस ना रस्त्यावरचा पोरगा नजर याला. हे बाप शकून करे तुझा पोरगा तू बघ, माझा पोरगा मी. 100 रुपये देशील तर थेट काय तर पैसे पाहिजे का हे घ्या पैसे आणि जा तुमच्यावर जा आणि ढोसा बसता. आता कशी वागली घरच्या बायको सारखी.